राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सकाळचं करायचं नाही, खाली डोकं वर पाय, या सकाळचं करायचं नाही, खाली डोकं वर पाय, काँग्रेस पार्टीचा विजय असो, काँग्रेस पार्टीचा विजय असो, काँग्रेस पार्टीचा विजय असो, काँग्रेस पार्टीचा विजय असो. महिलांच्या सन्मानासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज तळेगाव शहराच्या वतीने भव्य काँग्रेस पार्टीच्या विरोधात आंदोलन करत आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुभद्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अपशब्द काढून या मातेचा, महिलेचा, बहिणीचा, ताईचा अपमान केल्याबद्दल समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा जाहीर निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यानंतर तळेगाव शहर महिला अध्यक्षा आमच्या भगिनी शैलजाताई काराखे आपल्या मनोगत व्यक्त करतील. कार्यकर्त्यांना कोणाला बोलू दे ना, मग बोलताय महिलांना कोणाला बोलू द्या, पहिले त्यांना बोलू द्या, अध्यक्षांना बोलू द्या. आज या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई वहिनी आपल्याला ज्या लाभल्या, तर आज आपल्या सगळ्यांचा जबाबदारी आहे की त्यांचा सन्मान करणं प्रत्येक महिलेचा. आणि अशा वेळी जर एखादी व्यक्ती एखाद्या महिलेवर जर काही टीका करत असेल तर तो सगळ्या महिलांचा अपमान आहे. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा अपमान आहे. तो आम्ही सहन करणार नाही. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पार्टीला जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेले आहोत. आपल्या सुनेत्राताई पवार या स्वतःचे पती गेल्यानंतर सुद्धा त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पद हे भूषवलं आणि पक्षाची जबाबदारी घेतली. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सहकारी या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून खंबीरपणे त्या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ते विशेष आहे. त्यांच्या बाबतीतलं हे गलिच्छ वक्तव्य करणे ते अतिशय चुकीचं आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा निषेध करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. खरं तर सुनेत्रा पवारने आपलं दुःख बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारलं. खरं तर स्त्रियांचा सर्वांनी सन्मान करायला हवा. त्या जेव्हा काम करत असतील तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. पण स्त्रियांना गुंगी गुडिया म्हणून या काँग्रेसने हिणवलेलं आहे. अशा या काँग्रेसचा आपण निषेध करायचा आहे. काँग्रेस पक्ष हा स्त्रियांना कमी लेखतो, पण स्त्रिया ह्या कमी नाहीयेत, तर दुर्गेचा अवतार आहेत, अष्टभुजा आहेत. म्हणून पुन्हा एकदा आपण काँग्रेस पक्षाचा निषेध करायचा आहे. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आज या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. आपण जेव्हा पाहिलं की आदरणीय दादा जेव्हा गेले त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी स्वतःच्या छातीवर दगड ठेवून एवढ्या मोठ्या प्रसंगाला, त्या फक्त आमच्या कार्यकर्त्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रसंगाला त्या सामोऱ्या गेल्या.
आपण ज्याप्रमाणे इतिहासामध्ये बघतो की ताराबाईंनी ज्याप्रमाणे राजारामांच्या मृत्यूनंतर आपल्या मराठी साम्राज्य टिकवण्यासाठी ज्याप्रमाणे उभ्या राहिल्या, संघर्ष केला, त्याप्रमाणे आमच्या वहिनी या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि हे जे हर्षवर्धन सपकाळ आहेत ते काल त्यांनी वक्तव्य केलं की मी काही त्यांना शिव्या दिल्या का किंवा आम्ही काही वाईट बोललो का, फक्त वर्णन केलं. मग जेव्हा ताईंवर हा जो प्रसंग आला होता तेव्हा तुम्ही काय करत होता, तेव्हा तुम्हाला वर्णन नाही का करता आलं त्यांचं चांगल्या प्रकारे की एवढी बाई खंबीरपणे उभी राहिली सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं. मला असं वाटतं की कुठल्याच पक्षात असू दे, महिलांचा अपमान हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असा कुठल्याच महिलेचा अपमान हा सहन केला जाणार नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आपली ही संतांची भूमी आहे आणि इथं महिलांचा मान सन्मान हा नक्कीच केला पाहिजे. आणि आपल्या तालुक्याचे आमदार माननीय सुनील शेळके यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही याच्यावरच शांत बसणार नाही, जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही नक्कीच रस्ता रोको करणार. त्यांनी पुढच्या गोष्टी सगळ्या पाहून नक्कीच त्याप्रमाणेच पावलं उचलावीत. आम्ही शांत बसणार नाही. ताईंचा अपमान हा आमच्या सगळ्या महिलांचा, आमच्या बहिणींचा सगळ्या अपमान आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी ते हर्षवर्धन कोण सपकाळ आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. हर्षवर्धन सपकाळांनी गेल्याच्या भारामध्ये आमच्या ताईंना म्हणला गुंगी गुडिया. अरे गुंगी गुडिया नाही, तुम्ही मुंगे पेलेले आहेत, तुम्ही गुंग झालेले आहेत. कारण तुम्हाला कशाचं भान नाही राहिलेलं. अरे एका महिलेनी जर इतका तोलामोलानी आणि अतिशय हिमतीने उभं राहण्याचं धाडस जे दाखवलं त्याचं कौतुक करायचं होतं ना. मग आता त्यांना हे नाही माहिती सपकाळांना की इंदिरा गांधी ज्यावेळेस सभो मंत्री होत्या आणि त्यांना या देशाचे पंतप्रधान केलं त्यावेळेसचे सगळे विरोधक असे जमलत होते, जबरदस्त काम करून दाखवलं. हिंदुस्थानात तर केलं पण ते जगामध्ये त्यांनी त्यांचा ठसा उंचावला. म्हणजे याचप्रमाणे आमच्या सुमित्राताई वहिनी या देखील या महाराष्ट्रामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये आपला ठसा उमटून दाखवतील. मग तुमच्या लक्षात येईल की गुड्या गुंगी आपण कशासाठी बोललो होतो म्हणून. कारण तुमच्या ज्या महान नेत्या आहेत, म्हणजे आमच्याही होत्या, त्या अख्ख्या देशाच्या होत्या, ज्या इंदिरा गांधीला असं बोललं गेलं होतं ते तुमच्या डोक्यामध्ये सुसूट झालं का? याची अक्कल आणि याची भान मात्र सपकाळ साहेबांनी ठेवायला पाहिजे होतं की बाबा आपल्या देशाच्या नेत्याला पण या पद्धतीने हिणवलं होतं. मग तुम्हाला हिणवण्याचं कारण काय पडलं होतं? कारण तुम्हाला कुणी अधिकार दिलेत? कारण तुम्हाला काय आडावाडात बोंब मारायची ना, ती पुरुषाच्या विरोधात बोंब मारा, पण स्त्रियांच्या विरोधात अतिशय आत्मीयतेने आणि दिलखुलासपणाने बोलत राहावं. या पद्धतीने सपकाळांनी ते ध्यानात घेतलं पाहिजे की आपण हा शहाणपणा केलाय आणि निवड नालायकपणा केलेला आहे, त्याची त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. कारण आमच्या आमदारांनी सांगितलंय की मुंबई आणि पुणे त्याच्यामध्ये आमचा मावळ तालुका येतो, मग आम्ही रेल्वे पण अडू, त्यानंतर एक्सप्रेस हायवे पण अडू, मग आमच्या हातामध्ये अख्खा महाराष्ट्र अडवण्याची ताकद मात्र निश्चित आमच्या मावळात आहे. त्यामुळं त्याचं त्यांनी भान राहून त्यांनी त्या सुमित्राताईंची माफी मागावी ही मी त्यांना ही सूचना करतो. आणि या ठिकाणी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीरपणाने निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्य
हा शोकाकुल अवस्थेत त्याला देखील त्या घटनेनंतर सुमारे महिनाभर देखील काम करण्याची इच्छा होत नव्हती, कारण दादांवरती असणारं प्रेम हे सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या पद्धतीचं होतं. कार्यकर्ते देखील महिनाभर त्या घटनेतनं उभारू शकत नव्हते. त्यावेळेस ताईंनी, ज्या त्यांच्या सुपत्नी होत्या, त्यांनी एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर असताना देखील समाजाच्या हितासाठी, समाजाप्रती असणारी त्यांची बांधिलकी जपता आणि दादांनी दिलेल्या या समाजसेवेचा वारसा जपता त्यांनी समाजसेवेची दोराही हातात घेऊन लगेच घराबाहेर पडून समाजसेवा करू लागल्या. आज मला नाही वाटत की राज्यात असे दुसरे कोणी व्यक्ती असतील जो एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील समाजसेवेसाठी इतक्या लवकर कामात रुजू झाल्या. आणि आज त्या व्यक्तिमत्वाबद्दल काँग्रेसच्या एका व्यक्तीने, त्या व्यक्तीचं नाव घेणं देखील आम्हाला लाज वाटते. असं खरं तर त्यांनी ते वक्तव्य करून स्वतःची आज प्रतिमा या समाजात निर्माण केली. त्या व्यक्तीने आज आमच्या ताईंबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं, त्यासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार सुनीलांना शेळके युवा मंच यांच्या मार्फत आज आम्ही सगळेजण इथे निषेध नोंदवित आहोत. आणि खरं तर हे वक्तव्य त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीबद्दल केलेलं आहे. त्यामुळं आम्ही आज आमचे नेते आहेत, त्यामुळं पक्षाच्या वतीने हे निषेध तर नोंदवितच आहोत. पण या समाजाची, या महाराष्ट्राची जी सुसंस्कृत राजकारणाची पद्धत आहे ती पाहता मला वाटतं की सर्व पक्षीय निषेध या गोष्टीचा झाला पाहिजे आणि त्यांची माफी ही लवकरात लवकर ताईंच्या बद्दल समाजात आली पाहिजे. धन्यवाद. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव शहराच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजितदादा पवार यांच्यावरती ज्या काँग्रेसचे नालायक नेते, नालायकच म्हणलं पाहिजे त्या नेत्याला, अशा नालायक नेत्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्या काँग्रेसमध्ये एक महिला पंतप्रधान राहिली, ज्या काँग्रेसमध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा राखली ते देखील एक महिला होती. आणि आज देखील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी जरी असले तरी देखील पडद्यामागनं जी काँग्रेसची भूमिका या ठिकाणी मांडत आहे त्या देखील महिला आहेत. त्या काँग्रेस पार्टीतील या अशा नालायक नेत्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजितदादा पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही तर निषेध करणारच आहोत. पण काँग्रेस पार्टीमध्ये मी त्यांच्या नेत्यांना देखील सांगू इच्छितो की तुमच्या देखील पार्टीमध्ये महिला कार्यकर्ते आहेत, महिला पदाधिकारी आहेत. या अशा नालायक नेत्यांमुळे त्या महिलांवरती देखील या नालायक नेत्यांच्या काय वाईट पद्धतीने नजरा असतील या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो. जसं आमच्या मावळ तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळकेंनी सांगितलं की मुंबईला जाताना आमच्या मावळ तालुक्यातलं तुम्हाला जावं यावं लागतं, तर जाता येताना तुम्ही जर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची माफी जर मागितली नाही तर तुमची तोंड आणि तुमच्या गाड्या फोडल्या जातील. हे आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, माझं सांगणं आहे त्यांना की तुम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची माफी मागा, अन्यथा तुमची तोंडे आणि गाड्या निश्चितच फोडल्या जातील. धन्यवाद. या
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये महाराजांनी जो महिलांना मान दिला, त्या मानाचं या ठिकाणी हे जे नेते मंडळी आहेत, हे सप्ताह आहेत, हे काँग्रेसचे नेते सप्ताह, यांनी या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहे, या सर्व महिला भगिनींच्या या ठिकाणी ज्या पद्धतीने सुनित्रा वहिनीला त्यांनी ज्या शब्द वापरले, या सर्व महाराष्ट्रातील महिला भगिनींचं त्यांनी या ठिकाणी अपमान केलेलं आहे. त्यांची हिंमत एवढी होती, जर अजितदादा असले त्यांच्या तोंडातून शब्द निघाला नसता. आज या महाराष्ट्राचं अजितदादा जाण्याने या महाराष्ट्राचा जो महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी भरून काढण्यासाठी आज आमच्या सुनीता वहिनी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री त्यांनी हा भार घेतला. एवढं दुःख सहन करून त्यांनी हा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी हा सुनीता वहिनींनी हा उपमुख्यमंत्र्याचा भार घेतला. आज या जनतेच्या सेवेसाठी दादांनी जे काही या महाराष्ट्रासाठी केले, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताईंनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली व आज त्या अहोरात्र दादांसारखं काम करतात. आणि ताई काय ते काय पूर्वी ताईंना लहानपणापासून या ठिकाणी ताईंना बाळकडू राजकारणात मिळाले. आज काय ताई काय दादा केल्यानंतरच नाहीत, पूर्वीपासून ताईंना या ठिकाणी बाळकडू राजकारणात आहे. आणि त्या एवढ्या भरभक्कम आहेत की तुमच्यासारखे या ठिकाणी तुमच्यासारखे असे अनेक नेते या ठिकाणी येऊन जातील, पण आज दादांनी केलेलं काम आणि ताई करण्याचे काम या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. आज तुम्ही त्यांना सन्मानाने या ठिकाणी वागणूक आपण सगळं यांनी सगळ्यांनी सन्मानाने वागणूक त्या महिलांना द्यायला पाहिजे. आज मी यांनी जो काय या ठिकाणी अपमान केलाय त्याचा मी या राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार सुनील अण्णा शेळके आज का मावळ तालुका त्याला या ठिकाणी त्यांचा या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. माझे दोन शब्द. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा श्रीमती सुनित्राताई अजित पवार या महाराष्ट्र काँग्रेस पार्टीने अपशब्द वागवून अपमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सप्ताहांचा निषेध करण्यात येत आहे. आम्ही सर्व महिला वर्ग त्यांच्या आपल्या सुनित्राताईंच्या पाठीशी आहोत, भक्कमपणे उभे आहोत. आपण सर्वजणी मिळून जो काही अपशब्द वापरला त्याबद्दल आम्ही निषेध करतोच की महिलांना 50% आरक्षण असतं नाही. आज पहिले उपमुख्यमंत्री महिला झालेल्या आहेत श्रीमती सुनित्राताई अजित पवार आणि त्यांची सुरुवात आहे. जसे आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पण सुद्धा असंच अपशब्द वापरले होते, पण त्यांनी त्यांचा ठसा उमटवला होता. त्याच पद्धतीने सुनित्राताईंची आताची सुरुवात आहे. नक्कीच त्या पुढील वर्षात त्यांचा ठसा उमटतील आणि चांगलं काम करून दाखवतील आणि जो शब्द त्यांना वापरला आहे तो त्या संपूर्ण ओढून टाकतील. तर आमच्या राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व महिलांतर्फे एक आवाज होतो तो बोला. सुनेत्रा पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनेत्रा पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नंगी गुड़िया नहीं है, दुर्गा है, दुर्गा है. नंगी गुड़िया नहीं है, दुर्गा है, दुर्गा है. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री माननीय सुनित्राताई अजितदादा पवार काँग्रेसचे नेत्यांनी अपशब्द वापरल्यामुळं आज आपण काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी तळेगाव शहरातले सर्व महिला पदाधिकारी, नगरसेवक, सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि आमच्या सर्व कोर कमिटी आणि कार्यकारिणी आज आपण इथं निषेध सभा घेत आहोत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देश
हा दुःखाच्या सागर कोसळला. परंतु अशा स्थितीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता मतदार यांना महिनाभर काही सुचत नव्हते. परंतु हे सगळं दुःख बाजूला ठेवून या राज्याचं कामकाज कुठंही थांबू नये म्हणून माननीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई वहिनी यांनी आपला कारभार हातात घेतला. आणि आज आपण पाहिलं तर दादांची कुठं कमतरता भासू नये कार्यकर्त्यांना म्हणून पाठी 5 वाजता तर रात्री 12 वाजेपर्यंत आज कामाचा धडाका उडवलेला आहे. हे कुठं काँग्रेसवाल्यांना सहन होत नाही म्हणून काहीतरी मार्ग काढायचा म्हणून सुमित्रा वहिनींना काहीतरी चितवायचं म्हणून त्यांनी सुमित्रा वहिनींना गुडिया असं म्हटलेलं आहे. त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर खरंच सर्व पक्षीयांनी त्याचा निश्चित केला पाहिजे. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे. आणि जोपर्यंत अजितदादा होते तोपर्यंत दादांनी सर्व महिलांचा सन्मानच केलेला आहे. आपण इथं फोटो पाहत आहोत की दादांनी हात पुढे केलेला आहे आणि अनेक महिला त्यांना रक्षा बांधत आहेत. दादांनी कधीही महिलांचा अपमान केला नाही आणि अपमानही सहन करणार नाही. काल या तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळकेंनी सांगितलंय जर तुम्ही माफी मागितली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्याचं जाळं हे बावळ तालुक्यातलं जात आहे. त्याचे परिणाम तुम्हाला वेगळे भोगावे लागतील. पण जो दिसेल त्याच्या गाड्या देखील फोडल्या जातील, त्याचं थोबड देखील फोडलं जाईल. अण्णांनी सांगितलंय की आज तुम्ही हा मोर्चा शांतता घेऊ. 2 दिवसात त्यांनी माफी नाही मागितली तर त्याचे परिणाम त्यांना निश्चित भोगल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव शहरच्या वतीने या काँग्रेस पार्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या सत्काराचा करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सत्कारचं करायचं काय? या सत्कारचं करायचं काय? काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा माफी मागा सबका तुम्ही माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा महिलांनी हे मारा काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा